ओम तेजस्विनावधीतमस्तु. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्राध्यापक प्रबोधिनी या विभागामार्फत आयोजित व्याख्यानासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या या वेबिनारमध्ये मी या विभागाची समन्वयक डॉक्टर संध्या यादव आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. महाविद्यालयाने आपल्याला प्राध्यापक प्रबोधिनी या विभागामार्फत एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये निरनिराळ्या विषयांचे जे शैक्षणिक असतील अशा विषयांचे नवीन नवीन कल्पना, संकल्पना, ज्ञान हे प्रत्येक प्राध्यापकाकडे आहे आणि त्याचा उपयोग हा त्याच्याबरोबरच जे आपले सहकारी आहेत त्या सहकार्यांनाही व्हावा, यासाठी प्राध्यापक प्रबोधिनी मार्फत एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. आणि या व्यासपीठामार्फत आपण निरनिराळे शिक्षकांचे लेक्चर आयोजित करतो आणि त्यांच्या विचारांच्या मधून आपल्याला खूप नवीन काही माहिती मिळते. त्यामुळे आपला तरी शैक्षणिक दृष्ट्या विकास होतोच किंवा आपल्याला चांगली माहिती मिळते, त्याचबरोबर आपल्या संस्थेच्याही गुणवत्तेमध्ये वाढ होते. त्यामधीलच हे पहिलं व्याख्यान जे आहे ते आज आपण इथे आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या आपल्या आजच्या व्याख्याता आहेत मिस कादंबरी हेमंत मांजरेकर मॅडम. मॅडमना 19 वर्षाचा ग्रंथपाल म्हणून त्यांनी 19 वर्ष BN बांडोडकर कॉलेज ऑफ सायन्स ठाणे इथे त्यांनी काम केलेलं आहे. मॅडमचं क्वालिफिकेशन BSc फिजिक्स MLIP मुंबई युनिव्हर्सिटीच्या दोन्ही डिग्री आहेत त्यांच्या, आणि मॅडमनी नेट कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर मॅडमनी डिप्लोमा इन जर्मन लँग्वेज अँड डिप्लोमा इन जर्नलिझम पूर्ण केलेला आहे आणि सध्या मॅडम PhD पूर्ण करतात SNDT युनिव्हर्सिटी मुंबईमधून. अदर पोझिशन मॅडमच्या अशा आहेत की शी हॅज वर्क ॲज कोऑर्डिनेटर ऑफ working as a coordinator of YCMOU BLIS MLIS and diploma in journalism course. Her contribution in LIS professional field is till now she has presented 15 papers in state, national and international conference. She has attended more than 40 national and international conferences and workshops. She has also organized state, national and international level webinars during lockdown period. She has completed 2 research projects, minor research projects. First one completed University of Mumbai minor research project on library service for visually disabled in 2017-18, and another is UGC minor research project on institutional repository in 2013-15. Ma'am has teaching experience. She is working as a regular faculty member of YCMOU BLIS and MLIS course, and also working as a visiting faculty member for MLIS course of Joshi Bedekar Art Commerce College Thane. So welcome you ma'am in our webinar. Hello. हॅलो. येस, आवाज येतोय का माझा? हा मॅडम, येतोय आवाज. येस. नमस्कार. व्हर्च्युअली उपस्थित श्रीमती पुतळाबेन शहा, कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मर्जे सर, महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉक्टर संध्या यादव मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद. सर्वप्रथम मी आजच्या या नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे त्याकरता सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आत्ताच मला कळलं की म्हणजे हे जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्याचं मुख्य म्हणजे त्याचं जे हेडिंग आहे दॅट इज प्राध्यापक प्रबोधिनी. नक्कीच आपण विद्यार्थी घडवत असतो आणि त्याबरोबर आपण स्वतःचा विकास करत असतो, आणि त्याकरता आपल्या महाविद्यालयाने हे उचललेलं पाऊल खरंच खूप मोठं आहे की शिक्षकांना कामाचा खूप व्याप असतो, पण त्याच्यातून पण त्यांना स्वतःबद्दल म्हणजे स्वतःचा विकास घडवणं आवश्यक आहे. आणि नुसतं स्वतःचा विकास घडवा असं तुमचं महाविद्यालय सांगत नाहीये. तर त्याकरता ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्याकरता महाविद्यालय स्वतः प्रयत्न करत आहे. मर्जे सर, खरंच खूप छान उपक्रम हा सुरू केलेला आहे तुम्ही.
अधिक काही न बोलता मी आता पुढे माझ्या सेशनला सुरुवात करते. मला आत्ताच मॅडमने सांगितलंय की इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये बोलायचं आहे. चाइल्ड स्पीक इन बोथ लँग्वेजेस. मॅडम मी स्क्रीन शेअर करते. जस्ट चेक माय स्क्रीन इज विजिबल. येस मॅम. हाँ दिखते मैडम. So today, first of all, I am really thankful to the organizer and principal of your college, Dr. Marde sir and Sandhya ma'am, for giving me this opportunity to share my knowledge about Google Scholar with you all. I'll try my level best to explain maximum features of Google Scholar. Okay, so today we'll be discussing about the exploring Google Scholar, essential skill for academic research. We have the habit of searching Google every day. But when we are talking about the Google Scholar, it is only mainly for scholarly literature search. On Google, we get ample amount of information. But for the sake of research work, कोणाचा तरी बहुतेक माईक चालू आहे, प्लीज जरा बंद कराल का? So for Google Scholar, for scholarly literature search, we will make use of Google Scholar. Now there are many open access tools are available, and Google Scholar is one of that tool, and it is very flexible and useful open access tool. Every time it is not necessary that we have to subscribe for many high-end journals, but through Google Scholar also we can access high quality and journals for our research work. We'll just in short, we'll see the history of the Google Scholar. In 2004, Google Scholar was established. In June 2010, Google Scholar Alert, this new feature have been added. Then in November 2011, Google Scholar citation features came for use. Then in next year, 2012, Google Scholar Matrix, it was started. Then the most important feature for the researcher that was introduced, that is the citation of an article. It is very difficult when we write a research paper or a thesis, we have to prepare the bibliography. But if we get the ready-made bibliography or a ready-made citation, it is really helpful for us to add in our research work. The next one is the Google Scholar Library. Yes, now in Google, what we do, we just only search the article, or we have to download those articles. But in Google Scholar, we have the feature of the Google Scholar Library. So whatever article searched in Google Scholar, that we can save in Google Scholar Library. The next one is the next feature that came into existence, that we can add the labels to the article in our Google Scholar Library. And again, the Google Scholar Matrix, it was the modified version of Google Scholar Matrix started in 2018. So this is all about Google Scholar. What it is very simple way to broadly search for the scholarly literature. What we can do in Google Scholar, we can search the articles, theses, books, abstract from various academic publishers, professional societies, online repositories, universities, and other websites. Now we will see the major reason why we will use Google Scholar. Thus, we can search the scholarly literature at from one convenient place. That is the first thing. Then next is we can explore various related work, the citations, the authors, and publication. See, now when we are searching, when we search any topic, it is very difficult. We don't know much about the subjects, and to know more about the subjects, these things play a major role. Who all are the authors who already have contributed in the specific subject area? Okay, then if you find any respective article, what all citation is received to that work, what all other related work with respect to that topic, and other publications information we will get. The next is we can locate the complete document
from the library. Yes, we can get a full text access. Keep up with the recent development in any area of research. Then next is we not only can see the citation, we also will receive the who have cited your research work, and you will get the credit for the same. See, when we are talking about the information, that information should flow. आपण म्हणजे जी माहिती आहे, जे संशोधन आहे, ते संशोधन ते सर्वदूर पसरलं गेलं पाहिजे. ते फक्त एकाच ठिकाणी राहून त्याचा उपयोग नाहीये. जर तुम्ही एखादं रिसर्च आर्टिकल केलेलं आहे, त्याचा जर वापर जास्तीत जास्त लोकांनी केला तर तो त्याचं खऱ्या अर्थाने त्याचा आउटपुट आपल्याला मिळणार आहे. नाहीतर आपण म्हणताना म्हणतो की माझे 50 रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत, पण तुमचे 50 रिसर्च पेपर्स जर अवेलेबल नसतील किंवा तुमचे ते रिसर्च पेपर्स कोणी जर साईट केलेले नसतील तर जे ऑलरेडी जे रिसर्च झालेला आहे त्याचा काही उपयोग नाहीये. आणि याकरता सायटेशन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अँड फक्त आर्टिकल पब्लिश होणं याला तेवढंच आता महत्व राहिलेलं नाहीये. आर्टिकल पब्लिश होणं तितकंच महत्वाचं आहे, पण त्या बरोबरीनेच त्या आर्टिकलला तेवढे सायटेशन मिळणं हे देखील महत्वाचं म्हणजे महत्वपूर्ण ठरत आहे. आणि गुगल स्कॉलर त्याकरता आपल्याला नक्कीच मदत म्हणजे हेल्पफुल ठरू शकते. आणि या गुगल स्कॉलरच्या मदतीने वी कॅन क्रिएट अवर पब्लिक ऑथर प्रोफाईल. आपल्या सगळ्यांचे फेसबुक इन्स्टावर प्रोफाईल आहेत, तसेच आपले गुगल स्कॉलर प्रोफाईल सुद्धा आपल्याला क्रिएट करणं आवश्यक आहे. कारण आता जसं सगळं आपलं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वरनं सगळी आपली कुंडली कळते रिलेटेड टू द फायनान्शियल डॉक्युमेंट्स अँड अदर रिलेटेड वर्क, तशाच पद्धतीने कुठल्याही अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये आता आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला शोकेस करायचं असेल तर त्यावेळी नक्कीच आपले जे सगळे स्कोपस आहे किंवा गुगल स्कॉलर प्रोफाईल आहे, ऍटलिस्ट हे प्रोफाईल आपले ऑर्सिड आयडी आहे, हे प्रोफाईल अपडेट असणं फार महत्वपूर्ण ठरत आहे. आणि या गुगल स्कॉलर मध्ये अजून काय आर्टिकल बद्दल कुठली माहिती मिळते तर वेअर दॅट आर्टिकल वॉज पब्लिश, who had written that article, then how often and how recently that has been cited. Okay, so this is all about the different why we can use the Google Scholar, what type of ranking is done in the Google Scholar. Then the next important feature we can see, that is the Google Scholar profile. Google Scholar profile shows my profile, Kadambari Manrekar. It will show my publication. I can see the citation received. I can see my H index from that profile. So हे ते गुगल स्कॉलर प्रोफाईलचे आहेत. आता इथे काही महत्वाचे फीचर्स इथे दाखवते आहे. ही जस्ट पीपीटी आहे, आपण लवकरच ऍक्च्युअल प्रॅक्टिकल हँड्स ऑन बघणार आहोत, त्यामुळे ती प्रत्येक साईट तुम्हाला बघून कळेल की काय काय आहे. मग हे मेजर फीचर्स ऑफ गुगल स्कॉलर आहेत. त्याच्यामध्ये माय प्रोफाईल, माय लायब्ररी, अलर्ट्स, मेट्रिक्स, ऍडव्हान्स सर्च, then access to articles, cited by and related articles, then cite tools and search author profiles. These all are the different features. Each and every feature has its own relevance and significance. We will go through that every feature and we will get the clear idea about how this Google Scholar we can use in our regular day-to-day work. These all are the general profile which I have just taken the screenshot. This is the general introduction about the Google Scholar, and now I'll go directly on the Google Scholar site. To go on Google Scholar, we will just enter Google Scholar and we can come into that site, Google Scholar. So this is the madam, my screen is visible, na? Yes, ma'am, your screen is visible. Okay. And madam, if it is too fast, मध्येच थांबवा तुम्ही आणि सांगा, म्हणजे तसं काही गोष्टी आहेत त्या हळूहळू सांगाव्या लागतात. अच्छा, ज्यांना काही शंका असतील त्यांनी आपला लेक्चर झाल्यानंतर मॅडमना विचारावं ह्या संदर्भातल्या, आणि जर स्पीडनं वाटत असेल तर सांगायला काही हरकत नाही की मॅडम पुन्हा घ्या किंवा जास्त स्पीडनं होत नाही. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम.
सो दिस इज गुगल स्कॉलर. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा गुगल स्कॉलर प्रोफाईल गुगल स्कॉलर लिंक बघितलेलीच असेल. सो दिस इज द बेसिक मेन पेज ऑफ द गुगल स्कॉलर. Like Google, this is the Google Scholar. Here is the search window. Here is option that is my profile. This that will show you your profile. Then next option will come here, that is my library. We will go one by one on each feature and see. When we go on this Google Scholar basic search, you can start from here. But you can see, तुम्ही हे 3 लाईन बघू शकताय. या 3 लाईन मध्ये 3 वेगवेगळे आहेत. that is प्रोफाईल आणि लायब्ररी हे फीचर्स आहेत. त्या बरोबरीने गुगल अलर्ट हा एक फीचर आहे, मेट्रिक्स हा एक फीचर आहे आणि ऍडव्हान्स सर्च हा एक फीचर आहे. हे 6च्या 6 फीचर्स आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत. आता गुगल स्कॉलरवर सर्च करताना नॉर्मल आपला जो टॉपिक आहे तो आपण इथे कुठल्या ज्यांनाही सर्च करायचं तो आपण इथे टाकतो आहोत. आता मी ते जिक्सॉ पझल हा टॉपिक आपण इथे टाकला. जिक्सॉ पझल फॉर बीएड स्टुडंट. ओके. इन जनरल गुगल स्कॉलरचा यूज करताना आपण सर्च बॉक्स मध्ये जिक्सॉ पझल फॉर गुगल बीएड स्टुडंट हा आपण टाकलेला आहे. याच्यावर मला 18,000 रिझल्ट मिळालेले आहेत. ओके. 18,000 आर्टिकल्स. नॉट ओनली आर्टिकल्स, पिक्स आहे, सायटेशन्स पण इन्क्लूड आहेत याच्यात. आता हे बघत असताना आपल्याला बघायचंय की हे प्रत्येक येणारं आर्टिकल आहे हे कसं बघायचं. सी, तो हे प्रत्येक आर्टिकलची एक वेगळी खासियत आहे. आता हे जर पहिलं जर बघाल तर ते तुम्ही फक्त आहे, हे फक्त बुक आहे जिक्सॉ पझल. म्हणजे गुगल स्कॉलर मध्ये तुम्हाला रिसर्च आर्टिकलही मिळू शकतात, थिसिसही मिळू शकतात, बुकही मिळू शकतात. मग आता इथे हे फक्त बुक आहे आणि हे बुक ओपन ऍक्सेस नाहीये. गुगल स्कॉलरचा हा एक डिसएडव्हान्टेज आहे, तो म्हणजे काही आर्टिकल्स आपल्याला फुल टेक्स्ट मिळू शकत नाहीये. 100% आर्टिकल फुल टेक्स्ट मिळत नाही. हे सुद्धा त्या गुगल स्कॉलरचा सगळ्यात एक डिसएडव्हान्टेज आहे. आता आपण पुढचं जर आर्टिकल इथे बघितलं, an explorer in a cardboard land, emotion, memory and the embodied experience of doing jigsaw puzzle. See, आपण सर्च केलं, आपल्याला 18,000 आर्टिकल मिळाले. 18,000 आर्टिकल आपल्याला त्याच्यातली महत्वपूर्ण कामाची आहेत. सपोज हे पहिलं वाला आर्टिकल जर आपल्याला ओपन करून बघायचं असेल तर आर्टिकल ओपन केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट बघायची आहे, दॅट इज इथे याला हे जे आहे हे त्या आर्टिकलचं टायटल आहे. त्याच्या खाली लगेचच द फर्स्ट नेम इज गिवन, दॅट इज द ऑथर डिटेल्स. नेक्स्ट इट इज गिवन इन विच जर्नल, इंटरनॅशनल जर्नल ऑफ ब्लेड. देन the publication year when it was published, that is 2016. The article was published in 2016 and it was published by Taylor and Francis. Okay, so here your title of the article, author of the article, journal, publication and the publisher. The next is the short abstract is given in 2 to 3 lines, right? The next feature, the first main feature. Now just understand this Google Scholar screen. This entire screen is divided into 3 vertical sections. The first section you can see, and the timeline is given, sort by relevance, any type. Okay. Then come to the second section, section that is the middle one. The list of articles is given one below the other, and third one is the link given. हे बघा, गुगल स्कॉलरचं पेज आपलं 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्यांदा आपण यू कॅन लिमिट द सर्च, फिल्टर्स वेगवेगळे कुठले वापरू शकतो ती फिल्टरची आहे. दुसरं आर्टिकल सगळे जे टायटल्स आहेत त्याची लिस्ट आहे आणि तिसरा सेक्शन आहे राईट साईडला, त्याची लिंक आहे. आता हे बघत असताना आपण जर आपल्याला आता 18,000 आहेत आणि आपल्याला लिमिट करायचंय तर फिल्टर वापरायचं तर हे लेफ्ट साईडचे आपण फिल्टर वापरू शकतो. दॅट इज वन पार्ट. मधल्या पार्ट मध्ये आल्यानंतर डिटेल ऑफ द आर्टिकल इज गिवन. An explorer in a cardboard land. हे आर्टिकलचं टायटल, आर्टिकलचं ऑथर, पब्लिशर, बाकी डिटेल्स मिळालेले आहेत आपल्याला. आणि तिसऱ्या सेक्शन मध्ये इथे लिंक मिळालेली आहे. आता सर्वांनी फक्त एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे, आर्टिकल ओपन करताना कुठलंही समोर आर्टिकल आलं ते ओपन करताना डायरेक्टली इथे जाऊन क्लिक करायचं नाही. हे काय, आणि एक थोडी गुगल स्कॉलरला ओपन करताना सवय लावा, कुठलंही आर्टिकल ओपन करायचं असेल तर राईट क्लिक अँड ओपन इन द न्यू टॅब. ही एक आपल्याला बेसिक हॅबिट असली की काही आपल्याला अडचण येणार नाही. आता हे बघा, मी तुम्हाला आज जसं म्हटलं आता की तुम्ही डायरेक्ट आर्टिकलच्या इथे म्हणजे सेंटरला आर्टिकलवर जाऊन क्लिक करू नका.
हे क्लिक न करण्याचं कारण असं आहे की हे तुम्ही त्या साईटवर जाता, टेलर अँड फ्रान्सिसच्या साईटवर जाता, जिथे इथे तुम्हाला फुल टेक्स्ट आर्टिकल अवेलेबल नाहीये. ओके, एकच मिनिट, कोणाला साइन इन करायचं. इथे फुल टेक्स्ट आर्टिकल डायरेक्ट अवेलेबल नाहीये. वेअर एज तुम्हाला जे कोणतंही आर्टिकल असेल, जो तिसरा कॉलम आहे, द थर्ड कॉलम, त्या कॉलम मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सी, इट इज गिवन pdf.bentley.edu. You have to click on right click and open into new window. So when you open that PDF file of the article will be open. See, the entire full text article is open. See, when you click directly here, so you found only the abstract of the article, and the Taylor and Francis site shows that article. आणि त्याच्यामधनं आपल्याला डायरेक्ट ओपन ऍक्सेस फुल टेक्स्ट आर्टिकल मिळत नव्हतं. वेअर एज हेच आर्टिकल तुम्ही राईट क्लिक थर्ड कॉलम मध्ये जी लिंक आहे ती लिंक क्लिक करून ओपन करून आर्टिकल मिळवू शकता. हा सगळ्यात एक म्हणजे हा एक बेसिक रूल गुगल स्कॉलरचा आर्टिकल आपल्याला ओपन करायचं असेल त्यावेळी फॉलो करायचा की राईट साईडची जी लिंक दिलेली आहे तिकडनं ओपन करायचं. याचाच दुसरा अर्थ काय होतोय, याचाच दुसरा अर्थ असा आहे की जे आर्टिकल दिलेलं असेल, आणि आता हे बघा, हे सेकंड आर्टिकल हे जे आपण बघितलं, इथे तुम्ही बघितलं की इथे आर्टिकलची लिंक दिली आहे, या लिंकवर आपण क्लिक केलं, आपण आर्टिकल ओपन करू शकलेलो आहोत. हा, आणि त्याच्याच खाली जर आपण खाली स्क्रोल डाऊन केल्यावर हे इथे एक आर्टिकल दिसते, स्टडी ऑन द टँजिबल युजर इंटरफेस, पण इथे राईट साइडला लिंक नाहीये. याचा अर्थ हे आर्टिकल फुल टेक्स्ट अवेलेबल नाही. ड्रॉबॅक मधली ही गोष्ट की आपल्याला सगळेच आर्टिकल फुल टेक्स्ट अवेलेबल मिळत नाही. ओके, सो दिस इज मेजर वन बेसिक थिंग हाऊ यू कॅन ओपन द आर्टिकल फ्रॉम दिस थर्ड कॉलम. द नेक्स्ट इज नाउ सपोज आता प्रत्येक वेळी काय असतं, आपण सर्च करत असतो आणि आपल्याला वेळ नसतो सगळं डाउनलोड करत बसायला. आपण बघितले अरे काय महत्वाचं वाटतंय, तुम्ही आता एखाद्या सर्च टाकलं तर ह्याच्यात काय काय दिसतात महत्वाचे, सगळंच मी परत कुठे डाउनलोड करू. इथे जो ऑप्शन आहे पहिल्यात सगळ्यात महत्वाचा, सेव्ह ऑप्शन. What you can do and explore in a cardboard land. इथे बघा, इथे सेव्ह स्टार पहिली चांदणी आहे, स्टार मार्क आहे. You can click on that star. When you click on that star, you will get save to my library option. So my library option, you can save your material here. See, up now I have created already Sangli College folder. So I'll just select Sangli College and done. So this article is saved in my library option. Automatically in this my library option, if you see, there is a folder Sangli College, manage labels and all. You can see this is the folder. When I open this, I found the article which I have downloaded just now and Explorer the cardboard land. याकरता एकच गोष्ट आपल्याला महत्वाची लागते, ते म्हणजे गुगल अकाउंट. मला असं वाटतं प्रत्येकाचं आपल्याकडे गुगल अकाउंट आहे. प्रत्येकाचं गुगल अकाउंट असेल तर फक्त आपल्याला काय करायचंय, गुगल स्कॉलर मधनं एंट्री करताना म्हणजे आपलं जीमेल अकाउंट तुम्ही लॉग इन ठेवायचंय आणि गुगल स्कॉलरवर द्यायचंय. तर तुम्ही गुगल स्कॉलर मध्ये तुमचं आर्टिकल, तुमची लायब्ररी क्रिएट करू शकता. ओके, सो दिस इज द फर्स्ट फीचर. द सेकंड फीचर, the second feature we are talking about, that is the site option. There you go. The second feature, that is the site. Suppose if you want to use this article for your research work, you can click on this option site. When you click on site, it gives you the feature, that is the 5 types of citation manual given: MLA, APA, Chicago, Harvard and Vancouver. So whatever is given, you can just select it and you can paste into your text or paste into your Word file. So this is the second thing, that whatever material you will search, that material can be you can cite that material and the ready-made citation will be given. First, you can download the PDF. Second, you can save the article in your library. The third thing,
that you can, if you want to use that article in your research work, you will get the ready-made citation in the proper citation style. You have to just copy it and paste into your file. The next is cited by. If now you can see, if you are searching any article, see it is always said that की आपण जे काही पॉप्युलर आहे तेच बघतो ना, अरे ते खूपच पॉप्युलर आहे, सगळेजण तेच वापरतात. कॉमर्सची मॅनेजमेंटचे स्टुडंट्स कोटलरचं पुस्तक हवंच, मस्तच आहे. आम्ही लायब्ररी सायन्सचे विद्यार्थी की रंगनाथन यांचं पुस्तक वापरलंच पाहिजे. सो हे जे बेसिक आहेत, मोस्ट सायटेशन मिळालेले, मग ही आर्टिकल्स पण कुठली पॉप्युलर आहेत, त्याला किती जणांनी साईट केलेलं आहे ते इथे आपल्याला फीचर आहे साइटेड बाय. आता हे जेव्हा आर्टिकल बघते आणि इथे मला साइटेड बाय 9 पीपल, सो वेन आय क्लिक ऑन दिस साइटेड बाय, मला इथे त्या कोण जे 9 जण आहेत त्यांनी ते आर्टिकल साईट केलेलं कधी आहे. आता आपण हे बघतो आहोत, हे 2016चं आर्टिकल आहे आणि जेव्हा मी बघते साइटेड बाय 9 पीपल, सो आय कुड सी द हू ऑल आर द 9. सी रिसेंटली इट हॅज बीन साइटेड इन 2025. एका पुस्तकातही ते 2 पुस्तकांमध्ये सायटेशन झालेलं आहे. जर्नल्स आहेत 2020 आणि ती जर्नल्स पण वेगवेगळ्या व्हॅरिड पब्लिकेशनची आहेत, जे टेलर अँड फ्रान्सिस आहे, एरिक आहे, वेगवेगळे इथे दिलेले आहेत. सो हे तुम्ही इथे बघू शकता की कुठले कुठले जर्नल्स, कुठल्या कुठल्या आर्टिकल्सने ते साईट केलेलं आहे. सपोज आपलं स्वतःचं एखादं आर्टिकल आहे, आपलं आर्टिकल कदाचित तेवढ्या इंटरनॅशनल जर्नलला साईट झालेलं नसेल, म्हणजे पब्लिश झालेलं नसेल, पण तरी पण आपलं काम चांगलंच आहे आणि आपलं आर्टिकल कोणी एका इंटरनॅशनल पब्लिकेशन मध्ये ते साईट केलेलं असू शकतो. सो तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हे आर्टिकल साइटेड बाय हे इथनं बघू शकता. सो दिस इज द नेक्स्ट फीचर. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे दॅट इज द रिलेटेड आर्टिकल. आता रिलेटेड आर्टिकल म्हणजे काय? रिलेटेड आर्टिकल म्हणजे काही टॉपिक्स जे असतात ते फारच म्हणजे नवीन उदयास आलेले असतात आणि त्याच्यामध्ये फार मटेरियल मिळत नाही. मग त्याच्यामध्ये हे रिलेटेड आर्टिकल आपण बघितले तर रिलेटेड आर्टिकलची ही लिंक आपल्याला मिळत असते. ज्यावेळी आपण म्हणतो की आपल्याला काही कंटेंटच मिळत नाही, मी खूप सर्च करते बट मला लिटरेचरच मिळत नाही, जर हे लिटरेचर मिळत नाही हे ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक पूर्ण आर्टिकल एक मिळालेलं आहे, त्या आर्टिकलची बिब्लिओग्राफी ही आपल्याला दुसऱ्या आर्टिकलकडे घेऊन जात असते. हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हे आर्टिकल ज्यांनी कोणी आहे त्यांनी इतर कोणी साइटेड बाय केलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला लिटरेचर मिळू शकतं. तिसरं, या आर्टिकलशी संबंधित रिलेटेड आर्टिकल त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता त्याची यादी मिळते, त्या माध्यमातून सुद्धा आपण रिलेटेड लिटरेचर हे शोधू शकतो. ओके. अँड द नेक्स्ट इज द व्हर्जन्स. आता इथे जर तुम्ही वेगवेगळे बघाल प्रत्येक ठिकाणी, आता ही 2 आर्टिकल आपण इथे बघा, आधी हा जो आर्टिकल आहे ते इथे जर सेव्ह केलं नाही तर इथे स्टार मार्क आहे तो रिकामा असतो आणि हे आर्टिकल जर तुमच्या लायब्ररीमध्ये सेव्ह असेल, माय लायब्ररीमध्ये, तर तो फिल्ड ब्ल्यू कलरने फिल्ड स्टार मार्क होतो. ओके. अँड देन साईट, आपल्याला रेडीमेड सायटेशन मिळते. साइटेड बाय किती जणांनी हे आर्टिकल साईट केलंय त्या तेवढ्या लोकांची लिस्ट आपल्याला मिळते. रिलेटेड आर्टिकल, या आर्टिकलशी संबंधित अजून रिलेटेड टर्म्स, रिलेटेड आर्टिकल्स कोणते आहेत त्याची सुद्धा लिस्ट मिळते. अँड ऑल 13 व्हर्जन. आता हे 13 व्हर्जन्स काय आहेत की इथे अकॅडमिया, आता हे बघा, हे साईट आपण हे आर्टिकल बघितलं, इथे राईट साईडला दिले academia.edu, इथे डायरेक्टली अवेलेबल आहे. पण या बरोबरीनेच असे अनेक वेगवेगळे रिसर्च प्लॅटफॉर्म आहेत, जसं archive.org आहे, रिसर्च गेट आहे, आता हा व्हँडरबिल्ट आहे. हे वेगवेगळे रिसर्च प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर तुम्हाला आर्टिकल्स मिळू शकतात. गुगल स्कॉलर आपल्याला काय देते ही गोष्ट आपण इथे महत्वाची लक्षात ठेवूया की तुम्हाला आर्टिकल मिळतच आहे, पण समजा तुम्हाला एखादं आर्टिकल मिळालं नाही तर तुम्ही काय, आता एखादा आर्टिकल, आता इथे सध्या मी नाही दाखवू शकत इथे नाहीये म्हणून, पण तुम्हाला समजा एखादं आर्टिकल मिळालं नाही ना तर इथे ऑल व्हर्जन्स आहेत त्याच्यावर क्लिक करायचं. कधी कधी इथे मिळत नाही, डायरेक्ट गुगल स्कॉलरवर नाही मिळू शकत, पण जर तुम्ही व्हर्जन्स चेक केले तर त्यामधनं ते मिळू शकतं. तर हे गुगलचं बेसिक फीचर जेव्हा आपण क्लिक करतो या 3 सेक्शन मधनं आपल्याला ही बेसिक माहिती मिळते. आर्टिकल समोर आहे, डायरेक्टली लिंकवर क्लिक करायचं नाही, राईट साईडला PDF दिलेली त्याच्यावर क्लिक करून फाईल डाउनलोड करून घ्यायची, आपल्याला फुल टेक्स्ट आर्टिकल मिळतो. ती आर्टिकल ओपन झाल्यावर एकदा तुम्ही ती ऍड्रेस बार मधनं लिंक सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता.
जेणेकरून आपल्याला जेव्हा सायटेशन म्हणजे जेव्हा बिब्लिओग्राफी तयार करतो आपण, सायटेड बाय ऑनलाईन आर्टिकल मटेरियल आपल्याला द्यायचं असतं, त्यावेळी तुम्ही ते लिंक कॉपी पेस्ट करू शकता. ऑथर्स डिटेल्स इथे आहेत, जर्नल बाकी डिटेल्स इथे दिलेले आहेत. यू कॅन सेव्ह द आर्टिकल. तुम्हाला साईट करायचं असेल तर रेडीमेड 5 सायटेशन स्टाईलने दिलेले आहे. कोणी हे आर्टिकल साईट केले ते कळतं आहे, रिलेटेड आर्टिकल. आणि हे आर्टिकल अजून कुठल्या फॉर व्हर्जन मध्ये अवेलेबल आहे अदर दॅन बेंटले कोणाकडे, रिसर्च गेटला आहे का, किंवा अकॅडमीला आहे का, किंवा स्कोपसला आहे का, कशाला आहे, त्याची इथे यादी आपल्याला मिळू शकते. इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इथे हे बघा, हे आर्टिकल आहे, त्याच्या खाली ऑथर आहे. सगळ्याच ऑथरना अंडरलाईन नाहीये. सी आता इथे जर तुम्ही बघाल तर इथे सगळ्याच ऑथरला अंडरलाईन नाहीये. तर हा बेसिक अंडरलाईन असलेले ऑथर आणि अंडरलाईन नसलेले ऑथर यातला एक बेसिक फरक आहे. अंडरलाईन ऑथर हे तुमचे ऍक्टिव्ह गुगल स्कॉलर प्रोफाईल असलेले आहेत. आता मी जेव्हा याच्यावर क्लिक करणार AC गार्शिया, तर मी डायरेक्ट हे जे ऑथर आहेत यांच्या मी प्रोफाईलवर जाते. हे बघा, आता ऑटोमॅटिकली त्या आर्टिकलच्या या ऑथर आहे आणि त्यांचा गुगल स्कॉलरचा प्रोफाईल आहे. सो हा गुगल स्कॉलर प्रोफाईल मी इथे तयार केलेला आहे. यू कॅन सी दिस प्रोफाईल, डिटेल्स ऑफ दॅट आर्टिकल. सी नाऊ मोस्ट ऑफ द टाइम असं होतंय की आपल्याला माहिती नाहीये की ऑथर नॅशनल लेवलचं आहे, इंटरनॅशनल लेवलचं आहे. प्रत्येक वेळी कळत नाही कुठल्या युनिव्हर्सिटीशी किंवा असोसिएशनशी असोसिएटेड आहे. मग हे केल्यानंतर ऑथरवर क्लिक केल्यावर त्या ऑथरचे जे अफिलिएशन आहेत ते आपल्याला कळते. आणि त्या ऑथरने अदर आर्टिकल्स, ऑथरची अदर आर्टिकल्स इथे मिळतात. तुम्ही जर आता बघितलेलं आहे तर बघा, सच अ हायली सायटेड ऑथर ही दिस पर्सन इज, मॅडम आहेत त्या, अँड सायटेड बाय 1215, म्हणजे 1000 पेक्षाही जास्त वेळा त्यांचा आर्टिकल साईट झालेले आहे. 692 to 97 हा अशा तऱ्हेने त्यांचे हे आर्टिकलला सायटेशन मिळालेले आहे. अशा तऱ्हेने आपण ऑथरचा ऑथेंटिसिटी सुद्धा बघू शकतो, ऑथरची पॉप्युलरिटी सुद्धा बघू शकतो. सो दिस इज अगेन द मेन फीचर. आय होप आय एम क्लिअर बाय नाऊ. बरोबर आहे, खूप फास्ट जात नाहीये. नाही मॅडम. ठीक आहे मॅडम, असू दे, या पद्धतीने चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, धन्यवाद सर. ओके, आता हे फीचर झालं. आता आपण नेक्स्ट फीचर आपल्याला बघायचंय. दॅट इज इथे 3 लाईन येत आहेत, त्याच्यावर क्लिक ज्यावेळी करतोय सगळ्यात प्रथम आता इथे येतो माय प्रोफाईल. ओके, सो तुम्ही जर तुमचं अकाउंट क्लिअर नसेल तर तुम्ही माय प्रोफाईलवर गेलात. आता ऑलरेडी माझं हे क्रिएट आहे म्हणून इथे मी करू शकते. हे आर्टिकल आहे. मग इथे माझे डिटेल्स, तुम्हाला इथे बेसिक इन्फॉर्मेशन भरायची असते. तुमचं नाव, ॲफिलिएशन, तुमचा इन्स्टिट्यूशनचा ID आणि बाकी डिटेल्स इथे भरायचे, जेणेकरून तुमचं इथे सगळं रेकॉग्निशन तुम्हाला मिळतं. आणि त्यानंतर हे तुमचा प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर इथे खाली ऑप्शन आहे बघा, टायटल. आणि इथे दिसतात माझे पण फार पेपर मी नाही टाकलेत, फक्त 6 पेपर्सच इथे आहेत. सो इथे तुम्ही बघाल तर हे 6 पेपर्सच आहेत आणि त्या पेपरची नाव आहेत. मग मला जर इथे माझं रिसर्च पब्लिकेशन ऍड करायचं असेल, तिथे टायटलच्या बाजूला प्लस साइन आहे, त्याच्यावर आपण क्लिक करू शकता. आणि इथे ऍड आर्टिकल मॅन्युअली हा फीचर आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं की ते वेगवेगळे प्रकार देतं की तुमचं जर्नल आर्टिकल आहे की कॉन्फरन्स पेपर आहे का बुक चॅप्टर आहे का फक्त एंटायर बुक आहे, युअर थिसिस आहे, पेटंट आहे, कोर्ट केस आहे, वेबसाईट आहे की काय एनी अदर मटेरियल. टाईप त्यांनी दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. टायटल, ऑथर, पब्लिकेशन डेट, जर्नल, व्हॉल्यूम, इश्यू, पेज नंबर, पब्लिशर, ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची, इथे टिक करायची अँड यू कॅन सेव्ह. दिस इज द वे यू कॅन ऍड युअर रिसर्च पब्लिकेशन. सर मी तुमच्या वेबसाईटवर बघितलंय की ऑलमोस्ट तुमचे सगळे असोसिएट प्रोफेसर लेवलला बऱ्यापैकी लोक आहेत, तर तुमचं रिसर्च खूपच असणार आहे सर तुमच्या कॉलेजला. नक्कीच प्राध्यापकांना मी विनंती करेन की प्लीज ऍड युअर रिसर्च पब्लिकेशन्स इन गुगल स्कॉलर. जरी तुमच्या बाकीच्या कुठेही असले तरी गुगल स्कॉलरलाही तितकंच म्हणजे महत्वपूर्ण आहे की जनरल जे नवीन रिसर्चर असतात ते गुगल स्कॉलरने सुरुवात करतात आणि त्यामुळे तुमचं मटेरियल तिथे त्यांना अवेलेबल असणं हे नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर तुम्ही तुमचं रिसर्च पब्लिकेशन इथे सगळ्यांकरता उपलब्ध करून देऊ शकता. नेक्स्ट इज दिस इज ऑल अबाउट द माय प्रोफाईल. द नेक्स्ट ऑप्शन दॅट इज द माय लायब्ररी. येस, मगाशी मी सांगितलं हा जो फीचर आपण मगाशी बघितलेला त्या फीचर मध्ये तुम्ही जनरल सर्च करता.
सर्च केल्यानंतर इट इज लाईक अगेन गुगल जो असा आपला इनबॉक्स हँडल करतो त्याच पद्धतीने हा हँडल करायचा आहे. तुम्ही सगळं इथे फोल्डर क्रिएट करू शकता. इथे खाली बघा मॅनेज लेबल नावाचा ऑप्शन आहे. मॅनेज लेबल तुम्ही केलं की त्याच्यामध्ये इथे तुम्ही ऑलरेडी तुमचे जे फोल्डर आहेत ते इथे दिसत आहेत. त्यानंतर क्रिएट न्यू लेबल तुम्ही प्रत्येक जो सपोज तुमचा प्रत्येक वर्षाचा असेल, वर्षाचा रिसर्च असेल, टॉपिकचा असेल, तुम्ही पीएचडी गाईड असेल तर प्रत्येक स्टुडंटशी रिलेटेड काही वर्क असेल, यू कॅन क्रिएट युअर ओन फोल्डर अँड तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काही आर्टिकल मिळालं तर तुम्ही ते त्यामध्ये ऍड करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळी ते डाउनलोड केलंय आणि मग अरे माझ्या लॅपटॉपमध्ये आहे किंवा माझ्या पेनड्राईव्ह मध्ये आहे हा प्रॉब्लेम येणार नाही. ऑटोमॅटिकली इट इज सेव्ह इन द गुगल प्लॅटफॉर्म आणि तुम्ही केव्हाही आर्टिकल ऍक्सेस करू शकता. The next feature is the alert. Again, one of the important feature of Google. See, alert. खूप सारं रिसर्च मटेरियल पब्लिश होत आहे. आपल्याला अनेक लेवलला अनेक फ्रंटवर काम करायचं असतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड द इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस यू कॅन सी ओशन ऑफ द इन्फॉर्मेशन. नक्कीच आपल्याला रेडीमेड कोणी आणून दिलं तर आपल्याला आवडेलच आणि ती सुद्धा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वी विल ट्राय टू सी. हा गुगल अलर्ट फॅसिलिटी आहे. गुगल अलर्ट मध्ये यू कॅन क्रिएट अँड अलर्ट. सी गुगल अलर्ट आहे, क्रिएट अलर्ट. तुम्हाला कुठला जो टॉपिक आहे तो तुम्ही इथे टॉपिक टाकू शकता. सपोज आता इथे एनईपी 2020 हा मी टॉपिक टाकलेला आहे आणि ते खाली त्यांनी ऑप्शन दिलाय की इन्क्लूड लेस रिलेव्हंट रिझल्ट. तो नाही घ्यायचा आपल्याला. ऍटलीस्ट मेजर जे एनईपी 2020 रिलेटेड जे काही अलर्ट असतील ते क्रिएट अलर्ट. ऑटोमॅटिकली काय होणार, माझे बघा हे एवढे अलर्ट्स आम्ही तयार केलेले आहेत. ऑटोमॅटिकली एनईपी 2020 बद्दल काही आर्टिकल whatever information published and we will get direct email in my inbox and I will get the information about that topic. म्हणजे मला रोज बघायला नको याच्याबद्दलचं काय. आपल्याला माहिती आहे की या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्याकरता म्हणजे हे आपली साधारणपणे आता समजा सप्टेंबर महिन्यात चालले, डिसेंबर महिन्यात मला काही रिसर्च कन्व्हेन्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी करायच्या तर त्या दृष्टीने काही टॉपिक असतील ते टॉपिकला अलर्ट मध्ये टाकून द्यायचं. ऑटोमॅटिकली अलर्ट मध्ये ते टॉपिक टाकलेले असतील तर त्याच्याबद्दलची कुठली इन्फॉर्मेशन पब्लिश झाली वी विल गेट अन अलर्ट इन अवर मेल बॉक्स की हे इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर रेडीमेड अलर्ट्स आपल्याला हे मिळते. ओके, सो यानंतर हा झाला अलर्ट ऑप्शन. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ गुगल दॅट इज मेट्रिक्स. अँड अगेन मेट्रिक्स इज वन ऑफ द बेस्ट फीचर. इथे फक्त आता आहे ना मेट्रिक्सला इथे सध्या आता या ऑप्शन मधला मेट्रिक्स गेलं ना की तो अशा तऱ्हेने ओपन होते. वेअरएज तुम्ही गुगल मध्ये जा आणि गुगल स्कॉलर मेट्रिक्स टाका तर तो हे टाकलं गुगल स्कॉलर मेट्रिक्स. फरक लक्षात घ्या बघा. आता मी जेव्हा इथे डायरेक्टली टाकला इथे फक्त डायरेक्ट पब्लिकेशन्स आले आणि मी जेव्हा गुगल स्कॉलर मधून गेले हा ऍक्च्युली एरर आता गेल्या काही दिवसातच येतो. याच्या आधी हा डायरेक्ट हे पेज ओपन व्हायचं. हे बघा हे पेज ओपन झालं. इथे मेन्शन केले कॅटेगरीज. ओके, सो गुगल स्कॉलर मेट्रिक्स काय आहे. गुगल स्कॉलर मेट्रिक्स जगभरातले विविध विषयातले 100 टॉपमोस्ट जर्नल्स त्याची यादी आहे. बाय डिफॉल्ट सगळ्यांना माहितीच आहे नेचर हे जगातलं टॉपमोस्ट जर्नल आहे. ते टॉप म्हणजे नंबर 1 ला आहे. आणि ह्या गुगल स्कॉलरने काय केलेलं आहे की जगातले सगळ्या विविध विषयातली टॉपमोस्ट 100 जर्नलची यादी इथे बघा. टॉपमोस्ट 100 जर्नलची यादी इथे दिलेली आहे. ओके, आता यातनं आपल्याला काय करायचंय आणि इथे वर फीचर आहे बघा हा कॅटेगरीज. ओके, सो हा कॅटेगरीज फीचर आहे. आपल्याला काय करायचंय की या कॅटेगरीज मध्ये जायचं. इथे जनरल जाऊन आपल्याला नाही लक्षात येईल. आपण कॅटेगरी मध्ये जायचंय. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी 8 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. मग आता एज्युकेशन किंवा आमचं लायब्ररी सायन्स आपलं सोशल सायन्स या फॅकल्टीमध्ये येतं. ही सोशल सायन्स कॅटेगरी क्रिएट केली. जेव्हा मी सोशल सायन्स कॅटेगरी सिलेक्ट करते ऑटोमॅटिकली मला पुढचा ऑप्शन आला सब कॅटेगरीज. ओके, सो वेन आय गो चेक दिस सब कॅटेगरी बघा जवळपास 50 सब कॅटेगरीज इथे दिसत आहेत की अकॅडमिक अँड सायकोलॉजिकल टेस्टिंग, आर्किओलॉजी, आर्किटेक्चर, कॉग्निटिव्ह सायन्स, क्रिमिनॉलॉजी, इकॉनॉमिक्स, मल्टिपल बऱ्याच आहेत. इथे एज्युकेशन जर तुम्ही म्हटलं रिलेटेड विथ युअर सब्जेक्ट तर एज्युकेशन
एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशनल सायकोलॉजी अँड काउन्सिलिंग अँड एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. तुम्हाला 4 वेगवेगळ्या सब कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च तुमचा पब्लिश करू शकता. तर आता सपोज आपण आता इथे टिक केला एज्युकेशन, तर एज्युकेशन फील्ड मधले टॉप 20 जर्नल्सची यादी तुम्हाला येते. सी नाऊ आता मी जसं म्हटलं मगाशी, बऱ्यापैकी सगळे आपण असिस्टंट आणि असोसिएट प्रोफेसरला आहोत. आपण रिसर्च वर्क हे तेवढ्या स्टँडर्ड जर्नलमध्ये पब्लिश होणं गरजेचं आहे. पण ते आता प्रेडिटरी जर्नल्सचा पण सुळसुळाट आहे, आपण बघतोच आहोत. पण जर कुठले चांगले जर्नल बघण्याचं जर आपण बघायचं असेल तर कुठून शोधायचे? नुसतंच गुगलवर टाकून काही यादी येत नाहीये. सो गुगल स्कॉलर हॅव मेड दिस फीचर की तुम्ही सोशल सायन्सेस कॅटेगरीत जाऊन एज्युकेशन या फील्ड मधले फक्त बघा. म्हणजे आता इथे एज्युकेशनशी रिलेटेड टॉप 20 जर्नल, एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड टॉप 20 जर्नल, एज्युकेशन अँड सायकोलॉजी त्या सोशल सायन्सेस मधले आपण जर घेतल्या, बघा या म्हणजे या प्रत्येक एज्युकेशनशी रिलेटेड 20 जर्नल, एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड 20 जर्नल, एज्युकेशनल सायकोलॉजीशी आणि एज्युकेशनल टेक्नॉलॉजीशी. म्हणजे जर जवळपास तुम्ही म्हटलं तर साधारणपणे 80 जर्नल तरी आपल्याला तिथे कदाचित मिळू शकतात. मग आता हे टॉप जर्नल्स आहेत एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. हे पहिलं जर्नल आहे कॉम्प्युटर्स अँड एज्युकेशन, सी H5 इंडेक्स. व्हॉट इज दिस H5? टॉप 152 आर्टिकल्स. ही 152 टॉप आर्टिकल्स एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या जर्नल मधली आहे. ओके, आणि त्याचे इयर वाईज त्यांनी दिलेले आहेत. आता हे बघताना तुम्ही जर बघाल तर हे बघा, इथे तुम्ही आपण म्हटलं 152 आहे, मग ही वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. तुम्हाला जर बघायचे असेल, आता इथे एक सांगते, नॉट नेसेसरी 100% आर्टिकल तुम्हाला फुल टेक्स्ट मिळू शकतात. ओके, पण तुम्ही जर आता बघितलं तर इफेक्ट्स ऑफ युझिंग काहूट हे जर समजा सर्च केलं, ऑलवेज गुगल स्कॉलर सर्च करताना राईट क्लिक करून करा, म्हणजे ओपन होईल ते बाजूच्या विंडो. सी आता हे आर्टिकल आहे. लकीली दिस इज अ फुल टेक्स्ट आर्टिकल. You can access it, full text article, and you can see here view PDF also. Okay, so तुम्हाला तुमच्या फील्ड मधली टॉप मोस्ट जर्नल्स आणि त्या टॉप मोस्ट जर्नल मधली टॉप मोस्ट आर्टिकल, यू कॅन सी द आर्टिकल इज साइटेड बाय मोर दॅन 3300. 2020 ला पब्लिश झाले, म्हणजे गेल्या फक्त 5 वर्षात 3000हून अधिक वेळा हे आर्टिकल, 3300हून खरं तर अधिक वेळा हे आर्टिकल साईट झालेलं आहे. नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी असेल. त्याच्या म्हणजे आपण आपला जेव्हा रिसर्च करत असतो त्या रिसर्चला माहिती देण्याच्या दृष्टीने, त्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने आपला रिसर्च वर्क काय आहे. जनरली तुम्ही सगळे सिनियर आहात, तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपला आर्टिकल रिव्ह्यूला जातं, म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही जर्नलला आर्टिकल सेंड करतो, त्यावेळी रिव्ह्यू प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे व्हॉट इज ऑब्झर्व, दॅट इज अवर बिब्लिओग्राफी. You have created the content using what kind of, what level of, what quality of literature. मग नक्कीच जेव्हा आपली बिब्लिओग्राफी मध्ये हे टॉपमोस्ट जे जर्नल्स असतात त्यांचा जर समावेश असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या जर्नलचा, आपण जो रिसर्च आर्टिकल लिहिलेला आहे त्या रिसर्च आर्टिकलचा दर्जा हा उच्च स्तराचाच आहे. मग हे गुगल मेट्रिक्स हे फीचर आहे, गुगल स्कॉलर मेट्रिक्स. या गुगल स्कॉलर मेट्रिक्स मधनं आपल्याला वेगवेगळे जे जर्नल्स आहेत हे जर्नल्स इथे आपल्याला मिळू शकतात. गुगल मेट्रिक्स हा ऑप्शन कळलाय का सगळ्यांना? हा फार महत्वाचा आहे आणि आय विल रिकमेंड की तुम्ही प्लीज याचा नक्की वापर करा की आपल्याला आर्टिकल्स याच्यातनं मिळू शकतात. ओके, सो आता हा झाला मेट्रिक्स ऑप्शन. मेट्रिक्स मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की हे सगळे डिटेल्स इथे आपल्याला कळू शकते. देन नेक्स्ट फीचर दॅट इज द advanced, that is the advanced feature, advanced search feature. advanced search बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच असेल, कारण आपण ज्यावेळी नॉर्मली सर्च करतो त्यावेळी ते विचारतात की advanced search मध्ये काय आहे. ओके, सो आता advanced search करत असताना आता जर मी म्हटलं की competencies of librarians, आता ज्यावेळी मी कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन टाकलंय, मला मोर दॅन 20 लाख आर्टिकल्स इथे आलेले आहेत. सगळे काय माझ्या रिलेव्हन्स मध्ये नसणार आहेत, बरोबर आहे. एवढं बघायला सुद्धा आपल्याला वेळ नाहीये. मग यावेळी आपण इथे काय करणार आहोत, तर नेक्स्ट फीचर्स आहे बघा. इथे लेफ्ट साइडला जे आहे ना
इथे फिल्टर आपण टाकू शकतो. मला फक्त या वर्षातलेच बघायचं नवीन, तर नवीन आर्टिकल येतील. त्यानंतर जर तुम्ही इथे ऍडव्हान्स सर्च मध्ये टाकलात तर कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन इथे टाकलेलं आहे. विथ एक्झॅक्ट फ्रेज कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन इथे टाकू शकतो आपण. त्यानंतर ऍटलिस्ट वन वर्ड व्हॉट एव्हर एनीवेअर इन द आर्टिकल न येता आपण इन द टायटल, बिकॉज वी आर व्हेरी मच स्पेसिफिक, आम्हाला हेच हवंय, मला कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन्स बद्दलचाच अभ्यास मला हवाय. तुम्हाला जर एखाद्या ऑथरचं नाव माहिती असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, किंवा तुम्हाला जर आर्टिकल जर हवे असतील रिसेंटली, ते गेल्या 10 वर्षात काय आर्टिकल पब्लिश झाले, तर त्याची तुम्ही तिथे रेंज पकडू शकता आणि सर्च करू शकता. सी, मी आधी 20 लाखाहून अधिक आर्टिकल्स होते, पण त्याच्यामध्ये काय नॉर्मल फक्त कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन्स हा टर्म जरी आर्टिकल मध्ये आलेला असला कुठल्याही वाक्यात लेखातल्या, तरी पण तो घेतलेला होता. त्यामुळे ते 20 लाखाहून अधिक रेफरन्सेस मला आलेले. वेअर एज आता मला मिळाले त्याच्यामध्ये मी म्हटलं की मला फक्त टायटल मध्ये कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन्स येऊ दे, तर हा माझी सर्च एवढी फिल्टर झाली की मला फक्त 76 रिझल्ट, नक्कीच मी 76 रिझल्ट बघू शकते. आणि हे 76 रिझल्ट बघताना पण बघा, सगळे आर्टिकल्स मला फुल टेक्स्ट नाहीयेत. इथे बघत असताना मी मिडलला बघते, मी डायरेक्ट मिडलला क्लिक करणार नाही, मी राईटला जाईन आणि क्लिक करेन आणि आर्टिकल उघडेल. बरोबर आहे. मग त्याच बरोबरीने आता हे बघा, हे आर्टिकल नाहीये, पण तरी पण जर कदाचित असं असू शकतं की इथे ज्यावेळी एखाद्या आर्टिकलची फुल टेक्स्ट लिंक मिळत नसेल त्यावेळी ट्राय करायचं, नॉट 100%, 1-2% वेळेला आपलं लक असतं की हे ऑल 3 व्हर्जन्स जर बघितले तर कधी कधी इथे त्याची लिंक मिळू शकते. नॉट 100%, पण कधीतरी इथे याची लिंक ही मिळून जाईल. सो तुम्ही त्याच्यातनं ती मिळवू शकता. मग अशा तऱ्हेने जो फिल्टर ऑप्शन आहे तो आपल्याला मिळू शकतो. आणि आता याच्यातच मी फक्त जर रिव्ह्यू आर्टिकल म्हटलं तर बघा, 20 लाखावर होते, त्यातनं मी 76 आर्टिकल्स कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन्स होते. आणि वेनेवर मी ते फक्त रिव्ह्यू आर्टिकलवर टिक केलं, नॉट एनी टाईप, रिव्ह्यू आर्टिकल, सो आय फाउंड ओनली 4 आर्टिकल्स. हे 4 आर्टिकल आहेत हे रिव्ह्यू आर्टिकल मध्ये. आता त्याच्यातली पण गंमत पाहाल तर हे पहिले 3 आर्टिकल आहेत हे इंग्लिशमध्ये आहेत, आणि हे 4थं आर्टिकल आहे, आय डोंट नो इट इज चायनीज और जॅपनीज, जी कुठली भाषा आहे ती नाही कळत आहे, पण त्या भाषेतलं आहे. मग हे करण्याकरता आपल्याला काय करायचंय, मग पुन्हा आपण काय करायचंय, गुगल स्कॉलर मध्ये अजून एक फीचर जो आहे तो म्हणजे आपला सेटिंग्स. इथे मी सेटिंग्स मध्ये जाणार, इथे त्यांनी दिलेले आहेत पर पेज किती सेटिंग यायचे आहेत. इथे सुद्धा आहे, आता मी जसं म्हटलं प्रत्येक वेळी की राईट क्लिक करून तुम्ही न्यू ब्राउझरवर हे करा. इथे जर मी क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली मी कुठल्याही गोष्टीवर क्लिक करेन तर मला ते ऑटोमॅटिकली न्यू विंडो ओपन होणार आहे, न्यू ब्राउझर विंडो ओपन होणार. त्याच्यानंतर खाली जेव्हा इथे म्हटले डोंट शो एनी सायटेशन इम्पोर्ट लिंक, बाकी या ज्या सगळे फीचर्स आहेत हे सगळे फीचर्स इथे दिलेले आहेत. आता पुढे नेक्स्ट आहे लँग्वेज. इथे फीचर आहे जसं आता आपल्याला 4 पैकी एक आर्टिकल नॉट इन इंग्लिश लँग्वेज इट वॉज देअर. आता जर मला इथे म्हणायचं असेल सर्च फॉर पेजेस रिटन इन एनी लँग्वेज, म्हणजे कुठल्याही लँग्वेज मधलं असू दे मला आर्टिकल मिळालं पाहिजे. और इफ यू आर व्हेरी मच स्पेसिफिक वी कॅन सर्च ओनली फॉर पेजेस रिटन इन दिस लँग्वेज. हा एवढ्या लँग्वेज मध्ये गुगल स्कॉलरचा कंटेंट तो जो रिव्ह्यू देतोय तो आपल्याला अवेलेबल आहे. मग काय आहे बरं, इथे एवढ्या ज्या जवळपास 13 लँग्वेजेस आहेत, इथे मी जर फक्त इंग्लिश केलं तर मग तो मला माझा सर्च रिफाईन होईल, आणि म्हणजे मला ते जे मगाशी जे होतं आर्टिकल तर ते चायनीज किंवा जॅपनीज भाषेतलं मला आर्टिकल मिळू शकणार नाही. सो गुगल स्कॉलरचा जर वापर करत असताना आपण बघतोय तर आपण हे वेगवेगळे फीचर्स बघितलेले आहेत. ते म्हणजे मी एक जस्ट ओव्हरव्ह्यू घेते आणि आपण म्हणजे वी आर टुवर्ड्स एंड ऑफ दिस सेशन. तुम्हाला काही शंका असतील तर आपण त्याच्यावर बोलूया. बेसिक 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे. लेफ्ट साइडला आहे ते तुम्ही फिल्टर आहेत सगळे, तुम्ही इयर वाईज टाकू शकता, डेट वाईज टाकू शकता, लँग्वेज वाईज टाकू शकता, रिव्ह्यू आर्टिकल टाकू शकता. इथे तुम्ही क्रिएट अलर्टला प्रत्येक वेळी तिथे जायची गरज नाही, इथे सुद्धा तुम्ही क्रिएट अलर्ट तयार करू शकता. जो मिडल सेक्शन आहे त्या मिडल सेक्शन मध्ये अगेन आर्टिकलचे ऑल डिटेल्स आहेत. कधी कधी बऱ्याचदा प्रिडेटरी जर्नल्स किंवा जे फॉल्स रेफरन्सेस देतात त्या फॉल्स रेफरन्सेस मध्ये असतं काय की फॉल्स रेफरन्सेस मध्ये दे डू नॉट प्रोव्हाइड द करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द जर्नल ऑर द रिसर्च मटेरियल दे हॅव कॉपीड. बरोबर आहे. असं कुठलंही मटेरियल आपल्याला घ्यायचं नाहीये. जर तुम्हाला समोर आर्टिकल आहे त्याच्या संपूर्ण टायटल पासून, ऑथर पासून, पब्लिशर पासून, इश्यू व्हॉल्यूम कुठला, इश्यू कुठला, पेज नंबर कुठला, ISSN कुठला, हे सगळे डिटेल्स जर मिळाले तेच तुम्हाला घ्यायचे आहेत. एल्स
आपण आर्टिकल सुद्धा ते फेक आर्टिकल म्हणून ट्रीट होऊ शकतो. त्यामुळे आपण ज्यावेळी बिब्लिओग्राफी तयार करतो, रेफरन्सेस तयार करतो, वी हॅव टू चेक दोज रेफरन्सेस ऍटलिस्ट वाईज ऑर थ्राईज, की आपण कुठलंही फॉल्स इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाहीये ना, आणि आपण कुठलेही, याला फॉल्सिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात, आणि जे रिसर्च मिसकंडक्ट मध्ये या गोष्टी जातात. तर आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीयेत. तुम्ही सगळे टीचर म्हणजे बीएड टीचरचे टीचर आहात, सो यू नो इट व्हेरी वेल. पण ही गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची. कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही, इतकं ते प्रेडिटरी जर्नल असतं आणि आपण त्याच्यामध्ये फसले जातो. तर या सगळ्या गोष्टी बेसिकली बघायच्या आहेत. इथे पुन्हा गुगल स्कॉलर मध्ये तुम्ही आर्टिकल सेव्ह करू शकता, साईट फीचर वापरून. रेडीमेड तुम्हाला सायटेशन स्टाईल मिळू शकता, कोणी त्याचा, ते किती पॉप्युलर आर्टिकल आहे ते मिळू शकता, आणि ते पॉप्युलर आर्टिकल किती आहे हे बघताना तुम्हाला सुद्धा नवीन लोक मिळत आहेत. सी, आपल्याला, आपण एका ठिकाणी बसून जगभरात काय चाललंय याचा जो विचार करतोय, तिथे ते करत असताना सायटेशन आणि या सायटेशनच्या माध्यमातून आपल्या बरोबरीने कोण रिसर्चर आहेत की माझ्या बरोबरीने काम करतायत, त्याचं आणि माझं असं काम काय वेगळं आहे, बाहेरच्या देशात आणि आपल्या देशातला असा काय फरक आहे, या कामाचं आपण कंपॅरिझन इथे करू शकतो. त्याबरोबरीने रिलेटेड आर्टिकल सुद्धा इथे आपल्याला मिळत आहे. सो दिस इज ऑल अबाउट दिस बेसिक फंक्शन. देन तुम्हाला जसं म्हटलं तसं तुम्ही प्लीज, एव्हरी वन ऑफ यू, आय रिक्वेस्ट, प्लीज क्रिएट युअर प्रोफाईल. तुमच्या सगळ्यांचे रिसर्च पेपर आहेतच. ऍड युअर रिसर्च पब्लिकेशन्स हिअर, सो यू विल गेट मॅक्सिमम रेकॉग्निशन. सगळीकडे आपल्याला कसं आहे की तुम्हाला तेवढे सायटेशन मिळालेले असतात की ऑटोमॅटिकली तुमचं, आता कधी आपण जेव्हा ज्यावेळी म्हणतो तिथे, आता माझेही फार काही पब्लिकेशन्स नाहीयेत, पण आता ह्या आमच्या लायब्ररी सायन्सच्या मॅडम आहेत, सारिका सावंत म्हणून. शी इज अ व्हेरी गुड टीचर. शी इज ऍक्च्युअली फॅकल्टी ऑफ लायब्ररी सायन्स इन SNDT युनिव्हर्सिटी. त्यांचे पब्लिकेशन्सच एवढे आहेत. मग ऑटोमॅटिकली तुम्ही जर ज्यावेळी तुम्ही गुगल स्कॉलर मध्ये सारिका सावंत नाव टाकता आहात, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये गुगल स्कॉलर मध्ये त्यांची माहिती इथे मिळवतात, कुठले कुठले त्यांचे आर्टिकल्स आहेत. या बरोबरीने ज्यावेळी आपण गुगल स्कॉलर इथे करतो, की इथे त्या सगळ्यांचे जे आहेत, आता मी प्रयत्न केला की तुमच्या कॉलेजच्या स्टाफची मी मॅडमकडनं पण नावं घेतली, वेबसाईटवर सुद्धा बघितली, बट आय कुड नॉट फाउंड द इन्फॉर्मेशन. कारण तुमचे कदाचित प्रोफाईल नसतील, किंवा जरी प्रोफाईल तुम्ही क्रिएट केलेला असला तरी युअर प्रोफाईल मोस्ट प्रोबेबली इट इज नॉट अन ऍक्टिव्ह प्रोफाईल. सो आय अगेन रिक्वेस्ट की तुम्ही सगळ्यांनी तुमचे प्रोफाईल ऍक्टिव्ह करा, आणि गुगल स्कॉलरचा आपल्याला या कामाकरता वापर हा करून घेता येईल. सो दिस इज all about what I want to share with you regarding the Google Scholar. It's really a very good platform. Definitely we can use it. आता मी ते फीचर्स ऍड केले ना, म्हणजे सेटिंग मध्ये एनी लँग्वेज आणि सर्च इंग्लिश पेजेस, त्यामुळे आता ह्या दोन गोष्टी इथे ऍड झालेल्या. So thank you all of you for your patient listening. मला गुगल स्कॉलर बद्दल जे काही फीचर्स माहिती होते ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन अँड आन्सर. तुम्हाला काही शंका असतील, मला जेवढं नॉलेज आहे मी तुमच्या शंका सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. कादंबरी मॅडम, हा सर. पहिल्यांदा तुम्हाला मी महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो. धन्यवाद या अर्थानं की बऱ्याच वेळेला तुम्ही आमच्याकडं लायब्ररी मॅनेजमेंटचा सर्टिफिकेट कोर्स आहे त्यासाठी व्याख्यानं पण तुम्ही दिलेली आहात, परंतु आज प्रत्यक्ष पूर्ण वेळ मी तुमचं आज व्याख्यान ते ऑनलाईनचं ऐकलं, आणि खूप आपण लेट केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये, पण ठीक आहे. पण आजपासून निश्चितच आमचे सर्व प्राध्यापक त्यांचे प्रोफाईल तयार करतील, आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याची हिस्ट्री पासून त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे सगळे फीचर्स खूप चांगल्या पद्धतीनं डेमॉन्स्ट्रेशन देऊन तुम्ही दाखवल्यामुळं फारसं काय आता ते अवघड राहिलेलं नाहीये. त्यामुळं हे खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांसाठीच हे उपयुक्त ठरलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देतो, आणि आमच्या स्टाफ अकॅडमीचे जे प्रमुख आहेत डॉक्टर संध्या यादव मॅडमनी ही आपल्या सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देतो. आणि
काही प्रश्न कोणी विचारणार असतील तर विचारतील, पण मला थोडंसं फक्त याचं क्लॅरिफिकेशन द्या आणखीन. ऑल 13 व्हर्जन जे आहे त्या हा. संदर्भातलं थोडंसं अजून एलॅबोरेट करून सांगा अगदी फक्त. नक्की सर. येस येस शुअर. हे बघा सर, आता सपोज हे आर्टिकल आहे. आवाज येतोय ना माझा? हा येस. हा हो, आता येतो. येस येस. हा आता हे सपोज पहिलं आर्टिकल आहे प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन. हे इथे दिलेलं आहे academia.edu वर. ओके. आणि मॅडम तुमची स्क्रीन दाखवा म्हणजे हो अरे स्क्रीन स्टॉप केली. शेअर करा. येस. परत एकदा सांगते. आता आपण आता ज्यावेळी सर्च केलं, स्क्रीन दिसते ना मॅडम आता? हो हो दिसते दिसते. हे बघा सर, आता कॉम्पिटन्सीज ऑफ लायब्ररियन्स याच्यावर आपल्याला हे आर्टिकल म्हणजे हे एवढ्या आर्टिकलची लिस्ट मिळाली. तर जसं मी म्हटलं ऑल 13 व्हर्जन, ऑल 14 व्हर्जन, डेव्हलपिंग लिडरशिप कॉम्पिटन्सीज इन लायब्ररियन्स. आता मुळात हे आर्टिकल आपल्याला अवेलेबल, आता इथे डायरेक्ट लिंक दिलेली आहे ती म्हणजे रिसर्च गेटची, बरोबर आहे. आणि ज्यावेळी मी ऑल 14 व्हर्जन्स वर जाते तर हे ऑल 14 व्हर्जन्स काय आहेत सर? आपल्याकडे वेगवेगळे रिसर्चचे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यामधनं आपल्याला ओपन ऍक्सेस मधनं आर्टिकल्स मिळत असतात. जसं अकॅडमी आहे, जसं रिसर्च गेट आहे, इफ्ला आहे. ओके. मग हे जे वेगवेगळ्या पद्धतीने जे फॉर्मॅटमध्ये त्यांनी केलेले आहेत ना, हे सगळे फॉर्मॅट इथे आपल्याला डिस्प्ले होत असतात. आणि याच्यातले 100% फॉर्मॅट फुल टेक्स्ट येत नाही. काही ते रिपीटेटेड असतात. काही ठिकाणी आता इथे फक्त सायटेशन पण दिलेलं आहे, तरी पण म्हणून तो इथे आलेला आहे की त्यांनी हे आर्टिकल वापरले. पण 14 ठिकाणी या आर्टिकलचा उल्लेख आला. त्या 14 पैकी काही वेळेला 14ही ठिकाणी हे मिळू शकतं. म्हणजे आता हे आर्टिकल रिसर्च गेट हा एक प्लॅटफॉर्म तुम्हाला माहितीतलाच असेल. वेअरएज इफ्ला हे डायरेक्टली पब्लिकेशन आहे, इफ्लाचं जर्नलच आहे, त्यामुळे इफ्लाच्या जर्नलवर मिळू शकतं. आता थोडक्यात सांगू, आता समजा हे जर एखादं आर्टिकल आता असतं आणि तुमच्या कॉलेजने ते पब्लिश केले, बरोबर आहे. संध्या मॅडमचं आर्टिकल आहे, तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही पब्लिश केलेलं आहे. हे तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर एक म्हणजे नंबर 1 स्कोर्स तिथे पब्लिश झालं. द सेकंड थिंग, संध्या मॅडमने स्वतःचा आर्टिकल आहे म्हणून ते त्यांनी त्यांचा स्वतःचा रिसर्च गेटचा प्रोफाईल आहे म्हणून त्यांनी ते रिसर्च गेटवर अपलोड केलं आर्टिकल. मग तो रिसर्च गेटवर दुसऱ्या ठिकाणी झालं. थर्ड थिंग, त्यांचा गुगल स्कॉलरचा प्रोफाईल आहे, त्यांनी गुगल स्कॉलरवर ते अपलोड केलं. असं तिसऱ्यांदा झालं. अजून स्कोपसवर आहे, तिथे चौथ्यांदा तिथे टाकू शकतात. अशा तऱ्हेने वेगवेगळे प्लॅटफॉर्म जे आहेत हे जे सर्च आर्टिकल ओपन ऍक्सेस मटेरियल आपल्याला मिळतं, हे जे व्हर्जन्स आहेत हे ते वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. मग त्यावेळी तुम्ही सुद्धा बघताना हे जनरली व्हर्जन बघण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे व्हर्जनवर मिळतं. म्हणजे जसं म्हणतो ना आपण, अरे आपण आता म्हणजे गुगल क्रोम वर मिळत नाही तर मोझिलावर जाऊन बघूया, मोझिलावर सर्च करूया, हा फीचर इथे चालत नाही. तसंच तुम्ही जे आर्टिकल आहे ना ते सपोज आता इथे रिसर्च गेटवर मिळत नसेल तर मी जरा अकॅडमियावर जाऊन बघू का, तिथे जर मिळतोय का, हा तो ऑप्शन आहे. जे वेगवेगळे व्हर्जन्स तिथे ऑल 14 व्हर्जन्स म्हणजे वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी 14 असतात, काही ठिकाणी 2 आहेत, 5 आहेत. ते व्हर्जन्स त्यातनं तुम्हाला मिळू शकतात. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. हॅलो. हॅलो. येस मॅडम. अजून कोणाला काही शंका असेल तर मॅडम. अच्छा. सर्व प्राध्यापकांनी आपला प्रोफाईल तयार करायचा आहे गुगल स्कॉलरचं, त्यामुळे शंका असेल तर आत्ताच विचारून घ्या सगळ्यांनी. सर काही शंका असेल मी मॅडम बरोबर आहेच. काही शंका असेल तर विचारू शकता. आता इव्हन नंतरही काही असेल तर विचारू शकता. आय विल डेफिनेटली हेल्प इन दिस वर्क. कारण आपण एवढं काम करतोय संशोधनाशी संबंधित, दॅट शुड बी पब्लिश. आणि आम्ही ऍज अ लायब्ररियन म्हणून सांगतो की नुसती इन्फॉर्मेशन असलेली ती नुसती म्हणजे पडित स्वरूपात राहता कामा नये, ती सगळ्यांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. नाहीतर तुमच्या आर्टिकलला पोहोचायला सगळ्या आर्टिकल्सना फुल टेक्स्ट ऍक्सेस नसतो, तर ते आर्टिकल मिळत नाही. मग ते जर आपण नवीन जे रिसर्चर आहेत त्याकरता हे नक्कीच हेल्पफुल ठरू शकतो. ओके. यादव मॅडम, आभार माना.
हा सर. थँक्यू मॅडम. तुम्ही आमच्या आमंत्रणाला स्वीकारलं आणि इथे येऊन आज एक खूप छान सुंदर एक लेक्चर नॉलेजेबल अगदी डीप मध्ये तुम्ही लिगल स्कॉलर बद्दल माहिती सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला याची माहिती होती, पण त्याच्यावरती अपलोड कसं करायचं किंवा त्याच्यामधून माहिती अजून इतक्या पद्धतीने पण आम्ही शोधू शकतो हे आम्हाला आत्ताच्या या लेक्चरमधनं मिळालं. खूप छान तुमचं लेक्चर होतं हे आणि आमचे जे प्राध्यापक आहेत सगळेजण ते सर्वच जण आता लिगल स्कॉलरवरती अकाउंट आपलं तयार करतील आणि तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि प्राचार्य यांच्या परवानगीने हे वेबिनार जो आहे हा कार्यक्रम जो आहे तो संपला म्हणून जाहीर करते. धन्यवाद. Once again, thanks, ma'am. थँक्यू ऑल. रेकॉर्डिंग फक्त मॅडम तुम्ही नंतर मला द्या. येस येस मॅम. चालेल. ओके.